इथून पुढे एकविरा. Continue on Ekvira Devi Road for 3 kilometers. आणि आम्ही पोहोचलो एकविरेला. वरती पोहोचले पण आम्हाला लाईन मिळाली. पाईप कुठून मिळाली आहे? एंट्रीपासूनच लाईन मिळाली आहे. आज फ्रायडे आहे असं बोलतो. आणि आम्ही लेणी पण बघायला जाणार आहोत. 25 रुपीज एंट्री फीज आहे. आधी बंद होते ते आता चालू केले. रिओपन केलेलं आहे त्यांनी. तर बघून घेऊया. एवढा टाईम आलो आहे पण कधी बघितलं नव्हता. आता बघून घेऊ आम्ही आणि तुम्हाला पण दाखवू. नंबर आम्ही एकविरेचं दर्शन घेऊन आलो आहे. दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही आलो लोणावळ्यात. घरी चाललो आहे. लोणावळ्यात थांबून आम्हाला कॉर्नचाट खायला आवडतं सो आम्ही इथे थांबून कॉर्नचाट खातो आहे. कसं वाटलं जाऊन? लग्न झाल्यापासून खूप टाईम आमची इच्छा होती एकविरेला जायची पण आम्हाला खूपदा प्लॅन पण केले पण आम्हाला ते पॉसिबल नाही झालं जायला. तर आम्ही फायनली आज जाऊन आलो आहे. भारी फील झालं आहे. ही एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल तुमच्यासोबत की तिथे पोचलो आम्ही. तिथून वरती चालत गेल्यानंतर दर्शनाला लाईन खूप होती. 2-2.5 तास आपण दर्शनाला आम्ही लाईनीत उभे होतो. पुढे जाऊन कळलं की VIP लाईन होती. VIP दर्शन होतं त्याला 250 समथिंग पर पर्सन चार्जेस होते त्याचे. आणि पण आम्ही तिथे गेलो नाही. ती लाईन पण VIPची बंद झाली. नंतर तो गेट बंद केला त्यांनी आणि 2 तासानंतर आम्ही लाईननी आतमध्ये गेलो मंदिराच्या गाभारात. तर तिथे आम्हाला हार्डली 1 सेकंड पण थांबून नाही दिलं. तिथं थोडं बॅड फील झालं की एवढा टाईम ट्रॅव्हल करून आलो, एवढं लाईनमध्ये उभं राहिलो आणि 1 सेकंड पण तिथे थांबून देत नाहीत ना दर्शन घेऊन देत नाहीत. सो त्यांनी त्या लोकांनी त्या ट्रस्टी जे कोणी आहेत तिथले त्यांनी जरा भाविक एवढ्या लांबून येतात दर्शनाला तर त्यांनी ॲटलिस्ट 1-2 मिनिट तरी तिथे मंदिराच्या गाभारात थांबून द्यायला पाहिजे.